एकत्रच आहोत, पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही। मग तो विचार मराठी माणसाचा असेल, विचार हिंदुत्वाचा असेल, अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल। शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे। शिवसेना कधीही सत्तेसाठी कोणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही। शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे, हे लक्षात घ्या। आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे। भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी, दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे। हे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे। आणि महाराष्ट्रामध्ये एक खरोखरची डी कंपनी आहे, त्यांचं राज्य सुरू आहे। दाऊद इब्राहिम पासून इक्बाल मिर्चीपर्यंत आणि असे अनेक गुंडपुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करते। म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य आहे। एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद, एका ठिकाणी डरपोक। या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीनं लढतोय आणि लढत राहील। छातीवर वार झेलतोय। काही लोक पाठीवर वार करून निघून गेले, पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष आहे। तुम्ही म्हणालात की जे सोबत येतील त्यांना बरोबर त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का? आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाहीये ना। तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे। आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे, हे तुम्हाला वारंवार माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका। तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे। आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची, मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात। सांगू इच्छितो, मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे। या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली। त्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, बरोबर। आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत। त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरात समोर आणल्या, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे। काय ते संस्थापक म्हणून, त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत, त्यांनी समोर अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे। आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे। त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? अजिबात नाही। पण ते करतायत याचं कारण अमित शहाना हवं आहे। मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा, मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत, हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे। आणि ते पार करण्यासाठी हे जे एसएमसी गट वगैरे आहेत, त्यांनी आनंद दिघे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे। आनंद दिघे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना, लक्षात घ्या। आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते। राऊत साहेब, काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात नगरसेवकांचा कल किंवा कौल जाणून घेतला। त्याच बहुतांश नगरसेवकांचं म्हणणं आहे की मनसेशी युती केली तर फायदा होईल। त्यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की सर्वांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेईन। मध्यंतरी